नमस्कार, मी डॉक्टर साईनाथ पवार, पीडियाट्रिशियन अँड ॲलर्जी अस्थमा स्पेशालिस्ट, कोल्हापूर. तर या व्हिडिओमध्ये आज आपण कोविड-19चं टेस्टिंग किंवा कोरोनाचं टेस्टिंग कुणाचं करायचं हे पाहणार आहोत. तर बेसिकली आता पावसाळा सुरू झालेला आहे. बरेच पेशंट आपण सर्दी, खोकला किंवा तापाचे बघत आहोत आणि त्या प्रत्येक पेशंटच्या मनात एक शंका आहे की बाबा हा कोरोना किंवा कोविड-19 तर नाही ना? किंवा बऱ्याच वेळा ते आम्हाला असं विचारतात, सर दुसरं काही नाही ना? डॉक्टर दुसरं काही नाही ना? ॲक्च्युली त्यांना दुसरं काही नाही याचा अर्थ काय असतो की त्यांना त्यांच्या मनात ही शंका असते कोरोना किंवा कोविड-19 तर नाही आहे ना? तर त्यांना आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की अशा सर्व सर्दी, खोकला किंवा तापाच्या पेशंटला आपण लगेच कोविड-19ची टेस्ट करू शकत नाही. ज्यावेळी त्याचे काही रेकमेंडेशन्स आहेत आणि त्या रेकमेंडेशननुसार जर त्या क्रायटेरियामध्ये ते फिट होत असतील तर आपण त्यांची कोविड-19ची टेस्ट करू शकतो. तर आपल्या सर्वांनाही माहीत असणं गरजेचं आहे की असे कोणते क्रायटेरिया आहेत की ज्यामध्ये जर आपण बसत असू तर आपण कोविड-19ची टेस्ट करू शकतो. किंवा दुसऱ्या शब्दात जर बोलायचं झालं तर कोणत्या पेशंटची आपण कोविड-19 टेस्ट ही केली पाहिजे. ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नावाची एक संस्था आहे की जी आपल्या मेडिकल रिसर्चवर काम करत असते आणि त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की कुठल्या पेशंटच्या कोविड-19 टेस्ट ही केली पाहिजे. तर त्या गाईडलाईन्सनुसार आपण ह्या टेस्ट कंडक्ट केल्या पाहिजेत. प्रत्येकाला सर्दी, खोकला किंवा ताप आला म्हणजे त्याची टेस्ट केली पाहिजे असं नाही आहे. तर अशा काय गाईडलाईन्स आहेत? तर ह्या गाईडलाईन्स समजून घेण्यापूर्वी काही डेफिनेशन म्हणजे व्याख्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर इन्फ्लुएन्झा लाईक आजार असं जर आपण म्हटलं तर त्यामध्ये काय येतं? तर पहिली गोष्ट म्हणजे एखाद्याला खोकला असणं गरजेचं आहे आणि दुसरा गोष्ट म्हणजे ताप आणि तोही 38 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जर ताप असेल तर त्याला इन्फ्लुएन्झा लाईक आजार असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरी डेफिनेशन आहे ती सारी. तर सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस, ज्याच्यामध्ये पेशंटला खोकला येतोय, त्यानंतर त्याला ताप आहे जो 38 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला धाप लागणे किंवा दम लागणे या गोष्टी होत आहेत आणि या कारणासाठी तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तर या कंडिशनला आपण सारी असं म्हटलं जातं. तर या दोन डेफिनेशन आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता कुठल्या पेशंटच्या टेस्टिंग केलं जाईल तर त्यामध्ये तर जर कोणी गेल्या 14 दिवसामध्ये बाहेरून भारतामध्ये आलेले आहे तर त्यांना जर इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम किंवा सारी यापैकी काही असेल म्हणजे त्यांना कोणताही त्रास असेल तर त्यांची कोविड-19 ही टेस्ट केली जाऊ शकते. तर आता तुम्ही म्हणाल की आता गेले बरेच महिने फ्लाईट्स बंद आहेत तर हे असे बाहेरून लोक कसे येतील? तर असं नाही की वंदे भारत नावाचं एक मिशन चालू आहे ज्यामध्ये जे भारतीय लोक बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर आहेत आणि त्यांना काही स्पेशल फ्लाईट्सने आपण त्यांना इंडियामध्ये घेत आहोत. तर अशापैकी कोणी असेल आणि त्यांना त्रास असेल तर त्यांची टेस्ट ही नक्की केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की एखादा कोविड-19चा पेशंट आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोणी आहे आणि त्याला जर पुन्हा इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम किंवा सारीचे सिम्पटम जर दिसत असतील तर त्याचीही टेस्ट करणं हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये हेल्थकेअर वर्कर्स येतात किंवा पोलीस येतात किंवा इतर जे सफाई कामगार किंवा हे जे लोक आहेत ह्याला आपण फ्रंटलाईन वर्कर किंवा कोरोना योद्धा असं म्हणतो. तर यापैकी कुणाला जर सिम्पटम्स असतील म्हणजेच पुन्हा इन्फ्लुएन्झा लाईक आजार असेल किंवा सारखा आजार असेल तर डेफिनेटली त्यांची कोविड-19ची टेस्ट ही केली पाहिजे. त्याचबरोबर कुठल्याही पेशंटला खोकला, त्यानंतर 38 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त ताप आणि धाप लागणे किंवा दम लागणे ह्या गोष्टी होत असतील तर त्याची कोविड-19 ही टेस्ट केली पाहिजे. त्याचबरोबर जर एखाद्या कोविड-19 कन्फर्म केस असेल आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर हायरिस्क पेशंट असेल, आता हायरिस्क म्हणजे काय? तर ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना किडनीचा आजार आहे, ज्यांना कॅन्सर आहे आणि ज्यांना केमोथेरपी चालू आहे किंवा एखादा क्रॉनिक आजार आहे तर अशापैकी जर कोणी असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसतानासुद्धा आपण ही टेस्ट करू शकतो. पण जनरली ही टेस्ट कॉन्टॅक्ट म्हणजे कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टपासून 5व्या ते 10व्या दिवसाच्या मध्ये ही टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर एखादा पेशंट जो कंटेनमेंट झोनमध्ये आहे किंवा हॉटस्पॉटमध्ये आहे आणि त्याला जर आपले इन्फ्लुएन्झा लाईक आजार जर आपल्याला दिसला तर त्याचीही टेस्ट करणं हे योग्य आहे. त्याचप्रमाणे एखादा पेशंट जर हॉस्पिटलाइज आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये इतर काही कारणासाठी ॲडमिट आहे परंतु जर त्याला इन्फ्लुएन्झा लाईक आजार दिसायला सुरुवात झाली तर त्याचीही कोविड-19 टेस्ट ही केली जाऊ शकते. मित्रहो, जर
कोणी हॉटस्पॉट ठरवलेल्या एरियामधून, म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबई आहे, पुणे आहे किंवा सोलापूर आहे, असे बरेच हॉटस्पॉट एरिया आहेत की ज्याच्यामधून जर कोणी इकडे आलं असेल आणि जर त्यांना पुन्हा इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम म्हणजे खोकला, ताप आणि जर दम लागणे किंवा धाप लागणे याच्यातलं काही असेल तर आपण त्यांची टेस्ट ही केली पाहिजे. ICMRने आणखी एक गोष्ट इन्क्लूड केलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांना वासाचं सेन्सेशन जे आहे, म्हणजे ज्याला आपण स्मेल म्हणतो, तो जर येत नसेल किंवा ज्यांना टेस्ट म्हणजे चव कळण्याला प्रॉब्लेम येत असेल तर ही सुद्धा कोरोनाची लक्षणं समजली जातात आणि अशी लक्षणं असणाऱ्यांना गरज असेल तर त्याची टेस्ट केली जाऊ शकते. गर्भवती स्त्रियांसाठी स्ट्रॅटर्जी थोडीशी वेगळी आहे. जर एखादी गर्भवती स्त्री जी कंटेनमेंट झोनमधून आहे किंवा एखाद्या हॉटस्पॉट एरियामधून आहे आणि ती लेबर पेन्समध्ये जर हॉस्पिटलमध्ये येत असेल आणि पुढच्या 5 दिवसांमध्ये त्यांची डिलिव्हरी होणं अपेक्षित असेल तर अशा गर्भवती स्त्रीचा रिपोर्ट जरी त्यांना त्रास नसला तरी केला जाऊ शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची जर इमर्जन्सी असेल, जसं डिलिव्हरी असेल किंवा सिझेरियन असेल किंवा इतर कोणतीही डिलिव्हरी असेल तर रिपोर्ट येण्यासाठी कोणतीही ट्रीटमेंट थांबवू नये असंही ICMRने आपल्याला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यांची टेस्ट आपण गरज असेल तर पाठवू शकतो, पण टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी वाट न पाहता आपण इमर्जन्सी सर्व ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण ICMRच्या गाईडलाईन्स फॉलो करून त्यानुसार कोविड टेस्टिंग करणं हे गरजेचं आहे. प्रत्येक सर्दी खोकला किंवा तापाच्या पेशंटला कोविड टेस्टिंग हे गरजेचं नाही. आणि ज्यावेळी कोविड-19ची टेस्ट आपण बोलत आहोत त्यावेळी ही आपण RT-PCR नावाची टेस्ट, जी आपण नाकातून आणि घशातून केलेल्या स्त्रावांपासूनची टेस्ट असते तीच करणं गरजेचं आहे. कारण इंडिव्हिज्युअल डायग्नोसिससाठी RT-PCR हीच टेस्ट योग्य आहे. मित्रहो, ही माहिती जर तुम्हाला आवडली तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळेल की कोणत्या पेशंटचं टेस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि ही माहिती जर जास्तीत जास्त लोकांना पोचली तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. तर मित्र, अशा प्रकारे काळजी घेऊन आपण व आपलं कुटुंब सुरक्षित राहूया. या विषयाबद्दल तुम्हाला कोणतीही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. त्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. थँक्यू. मित्र हो, आपल्याला चॅनल आवडले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नेक्स्ट नोटिफिकेशन आपल्याला मिळेल.